भाविकांनो, आताच आपल्या समोर फादर अँड्रू यांनी पवित्र मिसा अर्पण केला आणि आता आम्ही जे पथनाट्य सादर करीत आहोत ते पथनाट्य फादर अँड्रू रॉड्रिक्स यांनीच लिहिलेलं आहे. आणि हे पथनाट्य म्हणजे एक प्रवचनाचा भाग आहे, कारण मिसाला प्रवचन झालं नाही तर हे एक प्रकारचं प्रवचनच आहे. आणि हे पथनाट्य आम्ही सर्व विन्सेसियन ब्रदर्स सिस्टर्स सादर करीत आहोत. पथनाट्याचं नाव आहे अमाऊसच्या वाटेवर. अमाऊसच्या वाटेवर. अरे कबरेवरचा ढोंट लोटेल दिसा. नाही, कबरेत तर येसूला ठेवेल होता, पण येसूचा शरीर असं नाही. कोणा नेला हवा? काय कोणा चोरला तर नाही? पेत्रुस दादा, योहान दादा, धावा बळा. आपले येसूचे शरीर तर नाही तर डोक्याला बांधेल रुमाल जे कोपऱ्यावर तसाच, अंगाला येसूचे बांधेल कापड तो तसाच. नक्की कोणातरी चोरून नेला येसूला. सिमोन दादा, आज येशूला मरून जो तिसरा दिस ना. हा, तिसरा दिवस बरोबर. कारण येसून सांगेल होता का मला लोक धरून देते ना मला मारते, पण मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठन जिता येईन. तर नक्की तो जिता झाला हवा असं मला वाटत. नाही, तसा नाही. येसूचं कडक दुश्मन होतं, त्याचे मागे लागेल. नक्की त्याला चोरून कोट हे लपवून ठेवला हवा ते. चल आपली जाण तर सांग. जाणार ते सांगा. पुन्हा नेला हवा येसूला. काय तो तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन ना उठून गेला हवा. माळी दादा, माझ्या येसूला कोट ठेवला हवा. माळी दादा, येशू येशू जिवंत आहे. येशूची कबर तर रिकामी आहे. येशूला कोणा दिला काय माहित नाही. कोणातरी चोरून नेला. दुश्मन ओढ येसूचे पाठीमागे होतं ना, तिने चोरून नेला हवा. पण आज तिसरा दिवस आहे ना. सकाळीच आज आपल्या बहिणी जातील होत्या, सुगंधी द्रव्य घेऊन जातील होत्या कबरीजवळ. तर तिथं दोन देवदूत सांग बसेल होता कबरीमध्ये. मी सांगला काय येशू तसं नाही सांगत होता, जिवंत झाला सांगे असा. मी सांगे मरे जिवंत असो सांग, मेल्यात काय सांग करा सांगे. नाही, इथून दर्शन पण दिला माझी गेलं. आम्हाला नाही पटत ती. जिवंत झाला असं नाही, आम्हाला आम्हाला विश्वास नाही नाही वाटत. पण. चोरून नेला हवा हो, असाच वाटतं. निराशा केली आमची. चोरून दिला पण जीवतात नाही झाला. नाही, चोरून नेला. नाही. बरोबर ना सायमन? नाही ना. नाही 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 क्लिपा, चल आपण आपले कामाला जाऊ. आपलं ऑडिट असा दाखल होते त्या येशून. निराशा केली. ना सायमन, तुला माहित ना हा. का येशू कोणाक मोठा जाबान सत्ता, कोणाक मोठा संदेष्टा होता, होता. तरीही त्याची वाट लावली ती. वाट लावली तर आपली आता काय? आपली वाट लागत काय. फार वेळ आठवा, फार वेळ आठवा. निराश केला येशू. निराश केला. त्याच्या एवढं हेमलं, एवढे आशा दाखवली. आता गेली गोट आपली. चल माऊसला आपण जाऊ. परत अमावस्या वाटलं, अमावस्याच आपण जाऊ. चलो. निराश झालं काय. निराश झालं, काहीच नाही आता. आहे नाही.
काम धंदा करू ऑर्डर त्याचे हारे आपण हिंडलं 3 वर्षा ना नाही. ऑडी आशा दाखवली तर ही वाट लागलीच ना फार फार वेळ त्याचे हारी हिंडून फसला तो फसलो ते आता जाऊ अमावसलं आपल्या आपल्या कामाला शेतीच्या कामाला आपण अहो, तुम्ही असं एवढं दुःखीनं निराशीनं कोट जा निघालं अरे आम्ही त्याला था अमावसलं आमच्या गावाला चाललं तर येसून आम्हाला ठगला मी सांग उठन कोण उठला उठला त्याला चोरून नेलं चोरून नवसा दिला निराशा त्याला. केली. कोणी सांग जिवंत उठला हा आमचा विश्वास होत नाही एवढे असा दाखवला भावासो एवढं तुम्ही निर्बुद्ध तुम्ही ओळख कसा नाही समज त्याचे बदल शास्त्रात लिहिलेच आहे मोसे पैसे एलिया ना दाविदान पण सांगेल काय तो काही पण कुह नाही ना तुम्ही तर लगेच 3 दिवस नाही झालं तर आमचा विश्वास सोडून दिला काय करू काय करू शास्त्रात शास्त्राला लिहिलं होतं. ते है हो सांगेल पण आमचा नाही नाही विश्वास रे. विश्वास. हा मग ती आमचा निराशा निराशा केली ते है तुम्ही 3 वर्षात त्याचे हारी हिंडून चमत्कार नांगलं ना तिला स्वतः सांगेल मी 3रे दिवस उठन ना तुम्ही तर एकदाच दुखीन ना येरुसलेम ते बीजेसीसीला सोडून ना घरा शेती करा निघालं चला पुढे जाऊ तसाच अजून तू सांगस ती बरोबर रे पण तू इकडे नवीन तो दिसस तो एकदा पण नाही सांगेल हं? ना आता तर रात पडली तर आता तुम्ही- होत अशी थांब तुम्ही तू थच घरात चाललं काय घरात मी चाललं पुढे जाईन अरे रात फार पडली थांब तू जाऊ वाट नको. घाट काही करजल आता थांब काही भाकरी भाकरी आहे तर खा हा, मग सकाळ ती जा बरोबर साहेब ना बरं बरं ऐका तुमचा हो ऐका बसाच बसू ना भाकरी खा सायमन हा भाकरी ना हा देस भाकरी घे भाजी घे आणा हे विश्वाचे प्रभू परमेश्वरा ये भाकरीवर तुझा आशीर्वाद घाल तुझे विपुलतेची आम्हाला खा दिलेला आहेस तुझा आम्ही आभार मानत आहात सायमन कसा येसू बोलत होता येसू 7 भाकर करत होता ना बरोबर, बरोबर. येसूच अरे येसू जिवंत झाला जिवंत झाला. येसू जिवंत झाला येशू जिवंत झाला. येशू उठला. अंगावर हात टाकून बोलत होता तरी आपलं ओळखलं नाही भाकर मोडली तरी आपल्या हारी चालला तरीही ओळखला नाही येसू पण तो जिवंत येशू- झाला येशू जिवंत झाला. येशू जिवंत झाला. येशू जिवंत झाला. तर नांगला राहतो हे काय दाखव नाही येसू काय झाला जिवंत झाला जिता झाला येसू जगला आला ही जगात ना काहीच्या गोठीत जन्म घेतला म्हणजे तो माणूस झाला बरोबर देवाने माणसाचा रूप घेतला येसूच्या रूपात तो ये आपले धरतीवर आला ना आपल्यासारखा जगला ना त्याला भूक लागत होती आखा त्या गरजा आपण ते आखा ते लागत होता असा आपल्यासारखाच जगला पण फरक एवढाच काय 33 वर्षात तो जगला बरोबर एकदम तरुण होता मग 3 वर्षात तिनं काम केलं त्याच्यामध्ये अनेक चमत्कार केलं फार चमत्कार केलं माणसा जिवंत केली आजारीला बेस केला आंधलीला डोळं दिलं जिला ऐकत नाही होता तिला हात लावला तर म्हणजे त्यावर्षी दिसत होता काय तो देव एकदा तर तो लग्नात जाईल तर पवित्र मार्याने सांगला काय द्राक्षरस संपला तर द्राक्षरसाचा रूपांतर पाण्याचा रूपांतर काय कसात केला द्राक्षरस केला म्हणजे खरोखर तो देव होता लाजरसला मेलेले तो उठवला 4 दिवस होते काय 3 दिवस होते ना वास येत होता तर उठवला म्हणजे तो खरा देव ना माणूस होता माणसासारखा वागला माणसासारखा त्याला तरी पण लोकांनी काय केलं कुठला त्याला आरोप केला त्यावर ना थट्टा केली त्याची खुरसावर ठोकला काट्याचा मुकुट राजा राजा आहे असं थट्टा केली बरोबर ना फार वॅट करून मारला त्यानं फार वॅट करून असा जगात कोणालाच नाही मारेल हां त्यानं थडकीत मग ठेवणं ना सिसे तर अख्खं घाबरून ना पळून गेलं अख्खं बिहार असा आपला काय खरं नाही हे सांगत तसं ना चांगला ना विश्वास नाही बसत तिचा नाही उठेल हो असा
बिजा एक जण सांगा काय नाही उठेल बाबा सांगेल ती ना असं. म्हणजे एवढा करून पण लोकांचा विश्वास नाही. तिचे समाजाचं ते यहुदी समाजात तेही पण त्यावर विश्वास नाही ठेवला. समजलाच नाही हो देव आहे असं. अजून पण लोक विश्वास ठेवा तयार नाही. पण तो तिसऱ्या दिवशी जसा सांगेल शास्त्रात सांगेल तसा तो जिवंत झाला. तर याच्या साक्षी हा बायबलमध्ये लुकच्या शुभवर्तमानात लिहिला आहे. अमावस्येच्या वाटेवरती तो प्रसंग तुम्ही लागला ना तो खरोखर जिवंत होईल. याचं अनेक लोक आहे पुरावा दिलेला. अजून पण संशोधन चालू आहे. त्याचं कपडं पण आहे, त्याची कबर पण आहे. तुम्ही येरुशलेममध्ये आपल्या येरुशलेममध्ये गेलं तर इस्रायलमध्ये. ही काय काल्पनिक कथा आहे काय नाही, खरोखर घडेल. म्हणजे आपला देव परमेश्वर हा जिवंतांचा देव आहे. आपण मेलेल्यामध्ये नाही त्याचा शोध करायचा. आज लोकांना अजून येशूविषयी काय माहीत नाही. जिला माहीत पडलं ना तेवढं झपाटे राहा ना. त्याचं शिष्य एवढं झपाटलं ती ताकद तिला कोटशी आली. भलं निराश झाला होतं ना. एवढी ताकद आली ती कोणा दिली की आता येसून सांगेल मी जरी 40 दिवसानंतर तो स्वर्गात चढला तरी तिला सांगला तुम्हाला मी एकाएकी सोडं नाही, तुम्हाला मी पवित्र आत्मा देईन. ना पवित्र आत्मा दिसत नाही पण एवढी ताकद आहे ना. शिष्य कोटच्या कोट जाऊन पोहोचलं. 2-2 शिष्य अख्खे जगावर जाऊन पोहोचली. ताकद कोटशी आली. तिला पवित्र आत्मा दिला. वाऱ्यासारखा आला. ते जेव्हा खोलीत होतं ना निराश होतील. आता काय गेला आपला येशू गेला आपला काही खरा नाही. पण जेव्हा वाऱ्यासारखा तो पवित्र आत्मा आला ना तेव्हा तसं झपाटून गेलं काही जगभर ते पसरलं. त्याची साक्ष द्या. आपल्या भारतात त्याचा प्रेषित आला. तुम्हाला माहीत होय त्याचा खुद्द येशूचा ते कालाचा एक भारतात प्रेषित आला. कोण? थॉमस. जो विश्वास ठेवत नाही होता. काय कसा काय मेलेला माणूस कसा उठूच शकत नाही. पण जेव्हा त्याला दर्शन दिला सांगला काय थोमा येऊन तो मीच आहे. ते जखमेत हात घाल, ते खुशीत हात घाल, तो मीच आहे ना. तो थोमास भारतात आला. ताव नाही विमान होता नाही काही जहाजात येण्यासाठी कोणत तरी एखाद वरीस 2 वर्ष लागत. तो केरळमध्ये आला ना. तथ येशूचा तिना संदेश दिला. म्हणून भारतात येशूचे काळातच ख्रिस्ती ते काळापासून ख्रिस्ती हा. काय सांगत काय मंगा आला पण तसा नाही आहे. येशूचे काळापासूनच आहे, जुना आहे. तर ही जी साक्ष आहे ती अख्खे शिष्यही दिले. आज पण देत लोक. तुम्ही नागेल हवं की आता येशू हा मरेल नाही, जिता आहे. तुम्ही येशूच्या नावाने विश्वास पूर्ण ठेवला तर येशूच्या नावाने एखाद्या आजारावर हात ठेवला ना तर तो निश्चित 100% बरा होणार. की आता सांगेल ना मी तुमच्या पवित्र आत्म्याच्या रूपाने आहे. माझ्या नावाने तुम्ही भूत काढू शकता, माझ्या नावाने रोग बरे करू शकता, माझ्या नावाने विश्वास हवा तर माणूस जिता पण करू शकता. तर ही कार्य ख्रिस्त सभा आपली करत आहे. ख्रिस्त सभा म्हणजे फादरनी सांगला काय ख्रिस्त मंडळी. मंडळी म्हणजे कोण? आपला पोप आहे ना रोममध्ये